शुभविवाह ही मालिका आता 7 वर्षांनंतर पुढे दाखवण्यात आलेली आहे। मालिकेच्या सुरुवातीलाच 7 वर्षांनंतर असं टायटल दाखवत मालिका आता खूप छान वळणावरती आलेली आहे। इकडे आता भूमी सुरुवातीलाच आपल्याला दाखवलं जातं की भूमीने आता छानपैकी दारामध्ये रांगोळी काढायला घेतलेली आहे आणि भूमी रांगोळी काढत असताना 7 वर्षांनंतरची दिवाळी आपल्या समोर दिसत आहे। आणि त्यानंतर भूमीच्या समोर आता एक पेपर येऊन पेपरवाला पेपर टाकून जातोय। तो पेपर वाचल्यावरती भूमीला खूपच धक्का बसत आहे, कारण त्या पेपरमध्ये रागिणीचं एक चित्र आहे आणि रागिणी परत येते अशा प्रकारचा मॅटर लिहिलेला असतो। आणि त्याच वेळेला भूमीला आठवतं रागिणीचं वाक्य, भूमी मी परत आले, भूमी मी परत आले। आणि आता भूमी खूपच घाबरते आणि त्यानंतर ती विचार करते, खरंच आत्या परत आल्यात का? आणि घाबरलेल्या भूमीला बघून आता मानसी म्हणायला लागते, ताई काय झालं? यावरती भूमी तो पेपर लपवते आणि काही नाही म्हणू, अगं मी काय म्हणते, झाली का सगळी तयारी असं म्हणायला लागते। मानसी विचार करते, काय झालंय ताई, इतकी का बावरले? अशी अचानक पद्धतीने वेगळीच रिॲक्ट होऊन आता ताई इकडून का गेली असं ती म्हणायला लागते। हे सगळं होत असताना लगेचच भूमी तो पेपर घेऊन आता आकाशकडे येते। आकाशकडे आल्यावरती ती तो पेपर आकाशला दाखवते। आकाशला पेपर दाखवल्यावरती आकाशला ती सांगायला लागते, आकाश हे काय आहे? म्हणजे हे सगळं रागिणी हत्या करत असतील का? पण आपण तर आता इकडे इन्स्पेक्टर साहेबांना केस क्लोज करायला सांगितली होती ना, मग हे कसं काय घडलं? मला खरंच काहीच कळत नाहीये, हे आपल्यासोबत का घडतंय? यावरती आकाश म्हणतो, 1 मिनिट भूमी थांब। आणि मग तो आता सोशल मीडिया चेक करतो, तर सोशल मीडियावरती सगळीकडे हीच बातमी असते, रागिणी परत येतेय, रागिणी परत येतेय। आणि त्यानंतर भूमी म्हणते, हे सगळं काय असेल? पोलिसांना काही क्लू मिळाला असेल का? आणि पोलिसांनीच ही बातमी आउट केली असेल का, की आत्यांनी ही बातमी आउट करून आपल्याला घाबरवण्याचं काम केलंय? तुला काय वाटतं आकाश? त्यावरती मग आता आकाश इकडे सांगायला लागतो, 1 मिनिट थांब भूमी। आणि मग आकाश इकडे ती बातमी वाचतो आणि त्यानंतर तो म्हणतो, 1 मिनिट, तू इतकी जी काही पॅनिक झालीस ना, ती पॅनिक होण्याची गरजच नाहीये। अगं हे एक ट्रिजर आहे नाटकाचं, नाटकामध्ये रागिणी परत येते म्हणजे ह्या नावाचं नाटक आता लॉन्च झालेलं आहे आणि या नाटकामुळे हे सगळं चाललंय। तू उगाचच पॅनिक होऊन आता उगाचच स्वतःला त्रास करून घेऊ नको असं आकाश म्हणायला लागतो। त्यावरती मग ते टीजर वाचत असताना भूमी म्हणते, खरंच आपण ना इतकं खरंच हायपर व्हायला नको आहे। मला काय वाटतं माहिती आहे का, म्हणजे काही झालं तरी सुद्धा आपण ना रागिणी आत्या हा विषय त्या गेल्यानंतर सुद्धा आता सोडायला बिलकुल तयार नाही आहोत। आपल्यासोबत जे काही घडतंय ना त्या सगळ्या गोष्टी मला तर कळतच नाहीये, आपण एकदा उजळणी करूया का? मग ते दोघं जण घडल्या प्रकाराची उजळणी करतात। सगळ्यात पहिले रागिणी आत्यांना आपण लंडनला पाठवले, आपण ते CCTV फुटेज आता बरोबर रीतीने समोर आणले। CCTV फुटेज आता समोर आणल्यावरती मग आपण बरोबर पद्धतीने त्या रिक्षावाल्याला मॅनेज केलं, रिक्षावाल्याला मॅनेज करून त्यानंतर मग आता एअरपोर्टच्या दिशेने रागिणी आत्या गेल्यात हे सगळ्यांच्या समोर आता भासवलं। आणि त्यानंतर मग आता आपण ते सगळं CCTV फुटेज सुद्धा समोर जारी केलं होतं आणि त्यानंतर मग रागिणी आत्या गेलेल्या आहेत, त्यांचा IP ॲड्रेस सापडलेला नाहीये, सगळं आपण आता मॅनेज केलेलं आहे। यावरती अशी उजळणी केल्यावरती मग भूमी म्हणते, आकाश गेली 7 वर्ष आपण ही उजळणी करतच आहोत, आत्ता सध्या दिवाळीचा दिवस आहे, आपण ही उजळणी जरा लांब ठेवूया का? आकाश म्हणतो, नाही भूमी, ही उजळणी लांब ठेवून आपल्याला चालणार नाहीये, कारण कसं आहे ना, ही उजळणी जर का आपण सोडून दिली ना तर आपण कोणत्याही क्षणी कधीही अडकू शकतो, त्यामुळे ही उजळणी आपल्या आयुष्यभर आपल्याला करायला लागणार आहे। भूमी सांगते, बघ ना आकाश, म्हणजे रागिणी आत्या आपल्या आयुष्यातून दूर गेल्या असल्या तरी सुद्धा आता त्या आता म्हणजे आपला पिछा आत्ता सुद्धा सोडत नाही आहेत ना, म्हणजे बघ ना, आपल्याला त्रास देणं ह्या सोडतच नाही आहेत। यावरती आकाश म्हणतो, पण आपण ठरवायला पाहिजे की आपण किती त्रास करून घ्यायचा किंवा आपण स्वतःला किती त्रास करायचा। त्यामुळे मी काय सांगतो ते ऐक, आपल्याला आपल्या दिवाळी खराब करायची नाहीये, आपल्या क्षितिजासाठी, आपल्या कुटुंबासाठी आता आपण आपली दिवाळी छानच साजरी करायची आहे। त्यावरती ती सांगते, हो आकाश, मला तुझं म्हणणं पटतंय, तू जे काही बोलतोयस ना ते बरोबर आहे। आणि आकाश विचार करायला लागतो,
भूमीला मला या सगळ्यातून खरंच बाहेर काढायलाच पाहिजे. जे काही चाललंय ना ते भूमीसाठी सुद्धा चांगलं नाहीये आणि आता या कुटुंबासाठी सुद्धा. आणि तो विचार करतो आत्या 7 वर्षानंतर सुद्धा आमचा पिछा सोडायला खरंच काही तयार नाहीये, असं आता तो विचार करत असतो. बरं, हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता इकडे आपल्याला पौर्णिमा दाखवली जाते. पौर्णिमा म्हणजे साधारण तरी ती बदलल्यासारखी दिसत असते. ती आता देवाच्या पुढे अगरबत्ती लावत असते आणि अगरबत्ती लावून आता पौर्णिमा देवाची पूजा करत असताना भूमी तिकडे येते आणि म्हणू अगं आज दिवाळी, म्हणजे ती आता सांगते पुन्नू आज तर दिवाळी आहे ना, मग या दिवाळीसाठी छानपैकी तयार हो ना. किती दिवस तू हे असंच पडका चेहरा वळून त्या अनाथ आश्रमामध्ये जात राहणार आहेस? म्हणजे ठीक आहे, तू अनाथ आश्रमामध्ये जा, त्यांची सेवा करून तुला खरंच आनंद होत असेल ना तर तो आनंद तू घे. पण तुझा आवाज कित्येक दिवसामध्ये आम्ही कुणीच ऐकलेला नाहीये. तुझा हा आवाज ऐकण्यासाठी आमचे कान तरसलेत म्हणू. म्हणजे आता पुन्नो तर तू आता आमच्याशी तरी बोल. अगं हस, कधीतरी बोलतच नाहीस, काही नाहीस. आम्हाला तुझं दुःख समजते. म्हणजे आता तू जे काही करतोस ना ते म्हणजे तुला जे काही वाटतंय ना ते सगळं मला समजते. पण तरी सुद्धा या सगळ्यातून तुला बाहेर यायला पाहिजे ना. तू आमच्याशी बोल, फॅमिलीसोबत राहा, फॅमिली टाईम स्पेंड कर. आणि हे करत असताना आता इकडे तुला जरा बरं वाटेल ना, असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे ती सांगायला लागते मला जाऊ दे, मला जायचं आहे ते म्हणजे त्या अनाथ आश्रमामध्ये मला आता जाऊ दे. आणि त्यानंतर मी काही इकडे आता थांबू शकत नाहीये. त्यानंतर मग लगेचच इकडे ती सांगायला लागते हे बघ, तू जा अनाथ आश्रमामध्ये, तिकडे तुला छान वाटते, पण आपल्यासोबत दिवाळी साजरी करून तू जा की. यावरती पौर्णिमा सांगते नाही, मला दिवाळी साजरी करायची नाहीये. आणि त्यानंतर पौर्णिमा निघून जाते. पौर्णिमाला कितीही समजावण्याचा प्रश्न भूमीने केला असला प्रयत्न तरी ती काही ऐकत नसते. ती कोणत्या तरी अनाथ आश्रमामध्ये पूर्ण दिवस घालवते. तितक्यातच तिकडे मानसी येते आणि ताई तुला तर पौर्णिमा माहिती आहे ना, तू तिला किती समजावण्याचा प्रयत्न करतेस पण पौर्णिमा कधी कोणाचं काही ऐकते का? म्हणजे तुझी प्रेम, आपुलकी, माया हे सुद्धा जर पौर्णिमाला दिसत नसेल तर त्या सगळ्याचा काय उपयोग आहे? म्हणजे बघ ना पौर्णिमा, या सगळ्यामध्ये तू इतक्या दिवस तिला माया लावतेस तरी सुद्धा ती हे होत नाहीये. यावरती भूमी म्हणते नाही ग म्हणू, तू तिचा विचार कर ना, ती आपल्याच वयाची आहे आणि आपल्याच वयाची असताना तिला आता या सगळ्यामध्ये किती कष्ट, किती त्रास सहन करावा लागला ही गोष्ट तुला दिसती आहे ना. म्हणजे बघ, म्हणजे एवढ्या लहान वयामध्ये एकट्याने जगणं किंवा इतकं लहान वय असताना एकटीने आयुष्य काढणं हे काही साधं सोपं नाही. तू तिला इतकं समजवण्याचा प्रयत्न करतेस पण ती तुझं काही ऐकेल तर शपथ ती कधीच सुधारणार नाही. यावरती भूमी म्हणते असं नाहीये म्हणू, खरं सांगू का तर ती सुद्धा आपल्याच वयाची आहे आणि आपल्याच वयाची असताना तिला इतकं सगळं दुःख भोगायला लागते आणि असं असताना तिच्या मनावरती काय आघात होईल हा सुद्धा आपण विचार करायलाच पाहिजे ना. हे बघ, काही झालं तरी सुद्धा मला खात्री आहे की ती या सगळ्यातून बाहेर पडेल. आपण तिला या सगळ्यातून बाहेर पडूया. यावरती आता इकडे विचार करायला लागते मानसी की ताई कोणत्या तरी गहन विचारात अडकलेली आहे. कारण ती विचार करत असते भूमी की मला असं वाटते की पौर्णिमा कोणत्या अनाथ आश्रमात तर जातीये पण तिच्या डोक्यामध्ये वेगळं काहीतरी चालू आहे. ती अजूनही डोक्यामध्ये रागिणी अत्यांचा बदला घेण्याचा तर विचार करत नाहीये ना. म्हणजे अजूनही तिच्या डोक्यामध्ये हाच विचार असेल का? आणि या सगळ्यामध्ये ती आता स्वतःला सुद्धा त्रास करून घेईल का? नाही, काहीतरी गडबड वाटतेय मला. म्हणजे पौर्णिमावरती मला लक्ष ठेवायला पाहिजे. त्यानंतर मानसी आता भूमीला विचारायला लागते काय ग ताई, काय झालं, तू इतकी अस्वस्थ का दिसतेस? यावरती भूमी म्हणते काही नाही म्हणू, अगं असंच. यावरती ती म्हणते नाही ताई, सकाळी सुद्धा मी तुला खूपच अस्वस्थ असलेलं पाहिलं. यावरती भूमी विषय बदलते आणि ती म्हणते अगं आपली क्षितिजा कुठे आहे? यावरती मानसी म्हणते माहित नाही, मी पण सकाळपासून तिलाच बघते. कदाचित ती आता अथर्व काकासोबत असेल का किंवा तिच्या बाबांच्या सोबत. त्यावरती मग आता आकाश तिकडे येतो आणि आकाश म्हणायला लागतो नाही, माझ्यासोबत नाही आहे ती, कुठे आहे ती, मला खरंच काही माहीत नाही आहे. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते मानसी की आपल्या काकासोबत असेल. मग त्यावेळेला अथर्व येतो आणि नाही, मीच सकाळपासून तिला शोधतोय पण मला ती कुठेच दिसत नाहीये असं म्हणायला लागतो. मग त्याच वेळेला हे सगळं चालू असताना म्हणते मग ती
बलदेव काकाच्या रूममध्ये असेल तर आपण तिकडे जाऊन बघूया का, असं म्हणत मग आता बलदेव काकाच्या रूममध्ये ज्या वेळेला आता इकडे ती येते तर ती बलदेव काकाच्या रूममध्ये सगळ्यांच्यासाठी कंदील बनवत असते. सगळेजण तिकडे बसलेले असतात आणि कंदील बनवण्याचं काम आता जोरासोरात चालू असतं. बरं, हे सगळं चालू असताना मग आता भूमी आकाश तिकडे येतात आणि बघितलं ही लबाड इकडे लपून बसलेली आहे आपल्या सगळ्यांचं हे चुकवत. यावरती आता इकडे बलदेव म्हणतो, मग काय कंदील बघा, आपल्या प्रिन्सेसने किती छान कंदील बनवलाय. तिने आता सगळ्या फॅमिलीचा छानपैकी फोटोंचा एक सुंदर कंदील बनवलेला असतो आणि तो कंदील दाखवत आता इकडे अथर्व म्हणतो, बघितलं किती सुंदर प्रकारचा कंदील आता आपल्या प्रिन्सेसने बनवलेला आहे. त्यावरती मग आता ती सांगते हो, आणि आपल्याला क्षितिजा दाखवली जाते. क्षितिजा खूपच गोड आहे प्रेक्षकांनो, आणि भूमी आकाशची मुलगी आता प्रिन्सेस सारखीच दिसत आहे. बरं, हे सगळं होत असताना मग आता भूमी सांगते, अरे वा, खूपच छान कंदील बनवलाय. यावरती बलदेव म्हणतो, हो कंदील बनवलाय खरा खूप छान, पण मला सकाळपासून कामाला लावलंय त्याचं काय, दिवसभर मी हे सगळं करत बसलेलो आहे. यावरती मग आता लगेचच इकडे सगळेजण हसायला लागतात आणि त्यावरती ती म्हणते, मग काय माझ्यासाठी इतकं पण काका तू करणार नाहीस का. यावरती तो म्हणतो, आता केलंय की. हे सगळं चालू असताना भूमी म्हणते, चला लबाडबाई आपण हा कंदील बाहेर लावूया. मग आता तिला घेऊन ती बाहेर येते आणि आता तो कंदील लावला जातो. तो कंदील लावला गेल्यावरती आता इकडे तो कंदील लावून सगळेजण खूप खुश होतात आणि त्या कंदिलाच्या सोबत छानपैकी सेल्फी सुद्धा काढला जातो. कंदिलाच्या सोबत सेल्फी काढल्यावरती आता इकडे लगेचच ते सगळेजण आत जातात, पण आकाश आणि भूमी बाहेर राहतात आणि तो कंदील अचानकपणे आता म्हणजे खाली येतो. तो कंदील अचानकपणे खाली येतो आणि त्याच वेळेला आता इकडे भूमीच्या मनामध्ये शंका येते की काय चाललंय. म्हणजे आता ती विचार करायला लागते, काय चाललंय, असं कसं काय घडलं की ज्याच्यामुळे कंदील खाली आला. ती आकाशला म्हणते, काही अपशकुन तर नसेल ना. आकाश म्हणतो, झालं पुन्हा तू तोच 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 विचार करून स्वतःला त्रास करून घेणार आहेस का भूमी, असं भूमीला आकाशने म्हटल्यावरती भूमी म्हणते, तसं नाही आकाश. मग सगळेजण ब्रेकफास्ट करायला येतात आणि क्षितिजाला आता इकडे सगळ्यांनी आता गिफ्ट देण्याची वेळ असते. मग त्याच वेळेला क्षितिजा सांगायला लागते, माझं गिफ्ट कुठे आहे. प्रत्येक जणाने काही ना काहीतरी छोटं मोठं क्षितिजासाठी गिफ्ट आणलेलं असतं आणि क्षितिजा ते मागत असते. सगळ्यात पहिले आकाश आता तिला एक छानपैकी डॉल देतो आणि बघितलंस प्रिन्सेस, तुझ्या आवडीचं गिफ्ट तुझ्यासाठी आणलेलं आहे, असं म्हणत तो ती डॉल पुढे करतो. ती डॉल घेतल्यावरती ती आता खूपच खुश होते आणि आता त्यानंतर कोणी बांगड्या कोणी काय हे गिफ्ट आणलेलं असताना भूमी आता ब्रेकफास्ट घेऊन येते आणि भूमी सांगायला लागते, हे बघ आधी हात स्वच्छ धुवायचे आणि मग ब्रेकफास्ट करायचा. यावरती आकाश आता म्हणायला लागतो, भूमी अगं काय चाललंय तुझं, इतकी तिला शिस्त लावून का ठेवलेली आहेस. यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते, भूमी कुणीतरी घरामध्ये तिला शिस्त लावणं गरजेचं आहे. सगळ्यांनीच तिला आता लाडवून ठेवणं हे काही गरजेचं नाहीये, असं ती ज्या वेळेला म्हणते. आकाश म्हणतो, असू दे की. यावरती ती सांगते, नाही आणि ही पर्स शाळेत वगैरे घेऊन काही जायची नाहीये, अजिबात ही पर्स शाळेत न्यायची नाहीये. क्षितिजा म्हणते, हो ठीक आहे. मग बांगड्या अजून छोटे मोठे गिफ्ट घेतल्यावरती ती सगळ्यांना आता एक एक गोड पापा देते. मला गिफ्ट खूप आवडलं, थँक्यू असं म्हणत सगळ्यांना गोड पापा देते. मानसी म्हणते, अरे वा, गिफ्ट तर मी चॉईस केलं होतं, पण आता तुझी गोड पापा फक्त आणि फक्त अथर्व काकालाच का, असं म्हटल्यावरती ती म्हणते, नाही तुला सुद्धा. आणि मग ती मानसीकडे येते आणि मानसीला छानपैकी गोड पापा देते. त्यानंतर आकाश म्हणायला लागतो, बघितलंच भूमी, म्हणजे आपल्या मुलीचे आपण इतके लाड करतो पण आपल्याला पापा वगैरे काही नाही, म्हणजे हे सगळं फक्त काका लोकांना आणि काकीला, नाही का, आपल्याला काही नाही. ठीक आहे, असू दे, आपण बिचारे गरीब बापडे काय करू शकतो, सोडून देऊया, चल ब्रेकफास्ट करूया. मग त्यानंतर हुशार क्षितिजा दोघांच्या इकडे येते आणि दोघांना सांगते, तुम्ही सुद्धा माझे तितकेच लाड करता, तुम्हाला पण माझ्याकडून गोड पापा, असं म्हणत ती त्या दोघांना आता गोड पापा देण्यासाठी खाली वाकायला सांगते. तुम्हाला दोघांना एकाच वेळेला छानपैकी गोड पापा देते, असं म्हणत ती आता दोघांनाही आपल्या जवळ बोलवते आणि आता तुम्ही मला एक गोड पापा द्या, असं सांगायला लागते. त्याच वेळेला आता इकडे आकाश आणि भूमी तिच्या जवळ येतात तर हुशार क्षितिजा त्या दोघांच्या मधून पळून जाते आणि बाकी सगळेजण हे पाहत असतात आणि सगळेजण खो 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 हसायला लागतात. म्हणजे आता क्षितिजाने दोघांनाही
मस्तपैकी उल्लू बनवलेलं असतं. दोघं जण आता इकडे क्षितिजाकडे पाहत असतात आणि त्यानंतर मग आता अथर्व म्हणायला लागतो, ही सेम हिच्या मावशीवरती गेले. काय म्हणू मावशी? यावरती मानसी म्हणते, तू अजूनही माझी थट्टा मस्करी करणं थांबवणार नाहीयेस का? यावरती तो म्हणतो, थट्टा मस्करी करणं तेव्हाच थांबवेल ज्या वेळेला क्षितिजाला खेळण्यासाठी तू आता छोटा भाऊ किंवा बहीण आणशील. यावरती मग लगेचच आता भूमी सांगायला लागते, हो हो, मला सुद्धा अथर्वचं हे म्हणणं पटलं. सगळेजण मानसीची थट्टा मस्करी करत असतात आणि छानपैकी आनंदामध्ये आता इकडे त्याचा दिवस चाललेला असतो. त्याच वेळेला दिवाळीच्या पार्टीची सगळी तयारी झाली का असं आकाश विचारतो, तर बलदेव सांगतो, हो सगळ्यांना इन्व्हिटेशन गेलेत आणि फॉर्मॅलिटीज म्हणून आता पोलीस स्टाफला सुद्धा बोलवण्यात आलेलं आहे. पोलिसांचा विषय काढल्यावरती आकाश आणि भूमी हे दोघं जण थोडेसे गडबडतात आणि एकमेकांकडे पाहायला लागतात आणि त्याच वेळेला दिवाळीची पार्टी सुरू होते. आणि खरं तर या दिवाळीच्या पार्टीला आता अपूर्वा नावाची एक मॅडम जी जवळ आलेली आहे किंवा ती आलेली आहे, ती खरं तर पार्टीसाठी आलेली आहे.